सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत। या श्रीपाद नगर कवठा भागामध्ये अधिक मासाच्या निमित्तानं आजपासून श्रीमद भागवत महापुराणाची कथा आयोजलेली आहे। आजचा पहिला दिवस झालाय। आजच्या पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये गोकर्ण आख्यान, ज्यामध्ये धुंदुकारीची कथा सांगण्यात आली। अत्यंत पापी दुष्ट वाया गेलेला असलेला धुंदुकारी या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने कसा त्याचा उद्धार झाला, ती कथा आज श्रोत्यांनी ऐकली। माणसाच्या कल्याणाचं साधन सांगणारा हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे। मृत्यूला सुद्धा कसं जिंकलं पाहिजे, मृत्यूची भीती सुद्धा कशी घातली पाहिजे, असं हे भागवत शास्त्र आहे। जे राजा परीक्षितीनं, ज्या राजा परीक्षितीला 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप चावणार होता आणि शुकदेव महाराजांनी त्याला त्या तक्षक नावाच्या सापाच्या जो काही त्याच्या मनामध्ये भीती, मृत्यूची भीती नव्हती पण ती काही भीती होती, त्यापासून सावध करणारं शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत सांगितलंय। आणि या श्रीपाद नगर मध्ये या अधिक मासाच्या निमित्तानं या सर्व समितीनं, भाविक भक्तांनी त्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। अनेक श्रोते, माता, माऊल्या या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत। खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि इथून पुढे उरलेल्या 6 दिवसात त्यामध्ये परमात्म्याचा अवतार होणार आहे, त्यामध्ये परमात्म्याची बाललीला आहे, परमात्म्याचे विवाह आहे, गोवर्धन लीला आहे, कार्याची लीला आहे, असे अनेक उत्सव या कथेमध्ये 16 तारखेपर्यंत होणार आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भाविक भक्तांना नम्रतेनं असं सांगू इच्छितो की जास्तीत जास्त या कथेचा लाभ आपण श्रीपाद नगर कवठा या भागात येऊन कथेचा लाभ घ्यावा। कथेची वेळ आहे 3:30 ते 6:30। गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्वांना जय श्रीराम। आज कवठा श्रीपाद नगर येथे भागवत कथेचं आयोजन म्हणजे हे 2014 मध्ये एकदा 2018 मध्ये आम्ही सर्वांनी केलेलं होतं अधिक मासामध्ये। तसेच त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी अधिक मासानिमित्त भागवत कथेचे तसेच शिखराचं काम पूर्ण झालं होतं, त्यानिमित्त कळसारोहण सुद्धा ठेवलेलं आहे। आज 10 तारीख 10/6/2026 रोजी आम्ही भागवत कथेला सुरुवात केलेली आहे। आणि तसेच कळसाचा कार्यक्रम हा 17/6/2026 रोजी संपन्न होणार आहे। या भागवत कथेसाठी आमचे कथा प्रवचक प्रवीण शास्त्री महाराज, तसेच काल्याचं कीर्तन हे माऊली महाराज मुडीकर यांचं ठेवलेलं आहे 17 तारखेला सर्व मान्यवर या ठिकाणी, खासदार, आमदार सर्वजण येणार आहेत। त्यांच्या हाताने कळसारोहण आणि महत्वाचं म्हणजे मठाधीश कोलंबीचे जगद्गुरु यदुबन महाराज कोलंबीकर हे त्या दिवशी कळसारोहणाला उपस्थित राहणार आहेत। त्या निमित्त 17 तारखेला मोठा भंडारा ठेवलेला आहे। सर्वजण या कथेचा लाभ घ्यावा, श्रीपाद नगर भागेनं प्रसादाचा लाभ घ्यावा, सर्वांना ही नम्र विनंती। तरी ज्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहात तो आपण पाहत आहात की सर्व भाविक अतिशय आनंदाने आणि उत्साहाने कार्यक्रम पार पडत आहेत। आमचं 3 शिखर बांधकाम जस्ट नवीन झालेलं आहे आणि आम्ही तो कळसारोहण स्थापना कशी करावी या संदर्भात चर्चा झाली। तर सर्वांचे मत आले की आपण अधिक मासानिमित्त आपण भागवत कथा ठेवू। या भागवत कथेनुसार आम्ही 10 जून ते 16 जून दुपारी 3:30 ते 6:30 वाजता भागवत कथा आयोजन केलेलं आहे। आणि 17 जूनला कोलंबीचे मठाधीश यदुबन महाराज यांच्या हस्ते आमचा कळसारोहण आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होईल। तर सर्व भक्तांनी या कथेचा आणि महाप्रसाद लाभ घ्यायला पाहिजे। अधिक मासामध्ये कसं असतंय, अगोदर भक्तिमय वातावरण असतंय आणि त्यामध्ये अतिशय आमचं श्रीपाद नगर इतकं उत्साहित आहेत, सर्व आनंदी भक्तजन। ते जसं आता प्रत्येक जण एक कार्यक्रम वाटून घेत आहेत बघा, कधी कळशाचे आहेत, कधी आपले भाविक भक्त जे महाप्रसाद तिथं संध्याकाळचे जे पंक्ती आहेत, आरतीचे यजमान आहेत, ते प्रत्येक दिवस वेगळा एक वैयक्तिक आनंदाने ते वातावरण तयार करत आहेत। त्यानुसार आमचा आज जल्लोषमध्ये कार्यक्रम सर्व चालू आहे। तरी सर्व भक्तांनी भावे या कार्यक्रमात अवश्य लाभ घ्यावा ही एकमेव विनंती आहे।